नमस्कार, मी शब्दकळी विजया. रोज एक कविता या सदरामध्ये आपण रोज माझीच एक कविता ऐकत आहोत. आजची कविता आहे छोटंसं पाऊल. आयुष्य हा एक प्रवास आहे आणि प्रत्येकाला दूरवर कुठंतरी जायचं आहे. खूप मोठ्या आशा अपेक्षा आपल्यासोबत आहेत. कुठंतरी दूरवरच्या ध्येयाकडे आपण स्वतःला पाहतोय. पण हे पाहत असताना एक छोटंसं पाऊल खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच आजची कविता छोटंसं पाऊल. छोटंसं पाऊल खूप महत्त्वाचं असतं. अडखळलेलं आयुष्य, थांबलेलं जग पुन्हा चालू लागतं. यश अपयशात मोजता येत नाही सगळं. यश अपयशात मोजता येत नाही सगळं. मनातल्या गोष्टी केल्याचं सुख समाधान मोठं खरं. मनातल्या गोष्टी केल्याचं सुख समाधान मोठं खरं. हातावरच्या रेषांवर भविष्य सारं पाहायचं नसतं. हातावरच्या रेषांवर भविष्य सारं पाहायचं नसतं. एक एक छोटं पाऊल टाकताना भविष्य आपलं आपल्याला स्पष्ट दिसतं. एक एक छोटं पाऊल टाकताना भविष्य आपलं आपल्याला स्पष्ट दिसतं. घालमेल थोडी साहजिकच होईल. घालमेल थोडी साहजिकच होईल. भीती मनाला स्पर्शून जाईल. छोट्या छोट्या पावलातूनच बळ नवं येईल. छोट्या छोट्या पावलातूनच बळ नवं येईल. आपण थांबलो म्हणून जग थांबत नसतं. आपण थांबलो म्हणून जग थांबत नसतं. थांबल्यावर आयुष्य मात्र फरफटत जगावं लागतं. थांबल्यावर आयुष्य मात्र फरफटत जगावं लागतं. जगासोबत थोडं जुळवून घ्यावं. जगासोबत थोडं जुळवून घ्यावं. एक एक पाऊल हळुवार टाकावं. एकदाच मिळतं हे आयुष्य. एकदाच मिळतं हे आयुष्य. जमेल तितकं रोज नव्याने जगावं. जमेल तितकं रोज नव्याने जगावं. थांबला तो संपला. थांबला तो संपला विचार हा साधा सुधा. प्रत्येक पावलावर जीवनाचा अध्याय नवा. प्रत्येक पावलावर जीवनाचा अध्याय नवा. जन्माला आलोय तर सारे अध्याय करावे लागतील पूर्ण. जन्माला आलोय तर सारे अध्याय करावे लागतील पूर्ण. छोट्या छोट्या गोष्टीतूनच होईल आयुष्याची कथा सुफळ संपूर्ण. आयुष्याची कथा सुफळ संपूर्ण. धन्यवाद.